वेरी वेरी गुड मॉर्निंग लिटिल चैंपियंस, प्यारे बच्चों, बच्चे दिल के सच्चे। प्रेजेंट हियर आर सागर, साहिल, वेदांत एंड कल्याणी. बाकीचे झोपे दे आर हॅव्हिंग अ गुड नाईट स्लीप टिल इन द मॉर्निंग. त्या सगळ्यांना आपण गुड नाईट विश करून आपल्या लेक्चरची सुवर्ण महोत्सवी सुरुवात करायला काही हरकत नाही. लुकिंग ऍट द साहिल सिन्सिअरिटी आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. आणि अधूनमधून वेदांतची सिन्सिअरिटी दाखवतो, नादच नाही करायचा. साहिल, आम्ही पण झोपेतच आहोत. मजा आहे, पिरियडच तसा आहे. कीप एन्जॉईंग. ठीक आहे. होमवर्क अभ्यासाचा आणि तुमचा तर काही तसाही संबंध नाही राहिला. सकाळच्या 1-1.5 तासात हे झोपेत लेक्चर झालं, विषय संपला, गंगेला मिळालं. बाकी दिवसभर एन्जॉय द चॅप्टर दॅट ओनली सागर इज टेकिंग द मेहनत. बाकी सगळेजण फक्त कमिटमेंट करतायत. सर यस, साहिल तर आमचा इंटिग्रिटी शब्द वापरतो. सर वी विल डू द होमवर्क विथ नाद नाही करायचा, इंटिग्रिटीने होमवर्क करू म्हणे, काही अडचण नाही. वेदांचा होमवर्क येतो 15-20 दिवसात एकदा, पण असं काही नाही सर येत नाही. वेदांत सुद्धा लाईव्ह येतो, असं नाही येत नाही. 4-8 दिवसात मी म्हणतो एकदा येतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस सिन्सिअरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस कनेक्शन विथ एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो बेटा, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस वी आर लर्निंग अँड रेडिएशन पार्ट नंतर. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसची कायनेटिक थिअरी. ओके, देर इज ओनली कायनेटिक एनर्जी असोसिएटेड, नॉट पोटेन्शियल चा पार्ट नंतर पाहू आपण. खेळ सुरू केला आपण बाय लर्निंग द बेसिक्स. 1661 साली बॉईल काकांनी हा खेळ सुरू केला, लर्निंग अबाउट द कायनेटिक थिअरी. आणि आपल्यासमोर लॉ मांडला की व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. Volume is inversely proportional to pressure. Means if you are increasing the volume, that pressure will decrease. If you are decreasing the volume, pressure will increase. After that 110 वर्षानंतर ती पिढी गेली, दुसरी पिढी आली, चार्ल्स काका आले. आणि चार्ल्स काकाने आपल्याला काय सांगितलं की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. हा पण फील मी तुम्हाला दिला होता. इफ यू आर इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम, so in order to increase the volume, what you have to do, you have to apply the work. That means you have to apply the energy. Which energy? Kinetic energy. Which means you are increasing the speed. So kinetic energy वाढली म्हणजेच काय वाढलं? टेम्परेचर. सो टेम्परेचर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, यू आर इन्क्रीजिंग द टेम्परेचर, दॅट मीन्स यू आर इन्क्रीजिंग द एनर्जी. इफ एनर्जी इज इन्क्रीजिंग, दॅट मीन्स टेम्परेचर इज इन्क्रीजिंग. सो 2 लॉ पाहिले आपण. ऍग्री? चला आता पुढे थोडस सरकू आपण. काल आपण त्या 2 लॉ एकत्र पण केलं होतं. कसं केलं होतं एकत्र बालमित्रांनो? बॉईल काकांचा लॉ काय? व्हॉल्यूम वॉज प्रपोर्शनल टू काय? चल मी कोपऱ्यात व्यवस्थित लिहून ठेवतो ते. ओके. सो प्यारे बच्चों, व्हाट वाज बॉयल्स लॉ? व्हॉल्यूम इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हाट? प्रेशर. ठीक है. व्हाट अबाउट चार्ल्स लॉ? चार्ल्स काकांचा लॉ, व्हॉल्यूम इज प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ओके. या दोघांना एकत्र केलं होतं आपण. ठीक ठीक. अँड व्हॉट वी वर गेटिंग? P1 V1 अपॉन T1 इज P2 V2 अपॉन T2. आठवतंय का? ऍग्री? ओके. त्याच्यावरती आपण एक न्यूमेरिकल पण घेतलं. सो हॅव टू बी व्हेरी अलर्ट. आता पुढे जाऊया आपण थोडंसं. आता पुढे आले ॲव्होगॅड्रो काका. ॲव्होगॅड्रोज हायपोथेसिस. ठीक आहे. सर व्हॉट अबाउट ॲव्होगॅड्रोज हायपोथेसिस? ह्या काकांनी काय केलं? ह्या काकांनी हायपोथेसिस म्हणजे त्यांची थिअरी मांडली. कशी मांडली? की त्यांनी एक स्टडी केला. काय स्टडी केला? की सपोज 2 कंटेनर घेतले. अझ्युम करा, इमॅजिन करा, यू विल गेट द फील ऑफ ॲव्होगॅड्रो काकांचा हायपोथेसिस. सपोज प्यारे बच्चों, वी आर हॅव्हिंग 2 कंटेनर्स. तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे. लिक्विड आणि गॅस म्हणजेच कंबाइनली फ्लुइड्स पैकी फ्लुइडचा अभ्यास आपला झालेला आहे. आणि आता आपण फक्त अभ्यास करतोय गॅसेसचा. तर गॅस हे असे आहेत की लाईक गॅसला स्वतःचं व्हॉल्यूम नाहीये. ते ज्याच्यामध्ये जातील ते कंटेनर काय म्हणेल की बाबा ज्याला नाही कोणी, त्याला आहेत आम्ही. आणि ते स्वतःचा व्हॉल्यूम त्यांना देतील. सो जो कंटेनरचा व्हॉल्यूम तोच गॅसचा व्हॉल्यूम. ऍग्री? व्हॉल्यूम कशामध्ये असू द्या, कन्व्हर्ट करायचं काल मी तुम्हाला शिकवलंय. 1 मीटर क्यूब मध्ये किती पाणी बसतं? 1000 लिटर. मला फील लक्षात ठेवायचं 10⁻³ लिटर. मग मिलीलिटर जर दिलं तर तुम्हाला मीटर क्यूब करता येईल. कन्व्हर्जन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर न्यूमेरिकल सॉल्विंग. सो बाल मित्रांनो, हे एक कंटेनर, हे एक कंटेनर. लेट्स अज्युम की ह्या कंटेनर मध्ये
कोणता गॅस आहे? CO2. ऍग्री? अच्छा. ह्या कंटेनर मध्ये कोणता गॅस आहे सर? नायट्रोजन. इथे एक गॅस आहे, इथे गॅस आहे. सो बालमित्रांनो, जर समजा इथे 20 ml गॅस आहे, किती बेटा? 20 मिलीलिटर, बरं का? आणि इथे इथे किती आहे बेटा? 20 मिलीलिटर. आर यू गेटिंग? आणखी एक एक्झाम्पल तयार करतो मी, त्याचा वापर आपल्या नंतर होईल. वन्स अगेन, check, check, check. Once again, we're having two containers. इथे हिलियम आहे आणि इथं ऑक्सिजन आहे. दोन एक्सपेरिमेंट सांगतो. पहिल्यांदा चिक चिक, हे कंटेनर, हे कंटेनर. इथे कार्बन डायऑक्साईड, इथे नायट्रोजन आहे. इथे हिलियम. आता दुसरा एक्सपेरिमेंट, इथे हिलियम, इथे ऑक्सिजन आहे. हा किती आहे बेटा? 20 ml. लेटेस्ट से इथे किती आहे? 20 ml. ओके. आणि इथे किती आहे? 10 ml. ओके. ॲव्होगॅड्रो काकांनी केलेला अभ्यास आता मी तुमच्या समोर मांडतो. काका काय बोलले? काका बोलले की सपोज यू आर हॅव्हिंग टू डिफरंट कंटेनर्स. इफ यू आर कंटेनिंग एनी गॅस, कुठलाही गॅस घ्या तुम्ही ऍट द सेम टाइम. हजारो गॅस घ्या, कुठलेही गॅस घ्या. 2 गॅसेस वी हॅव बीन टेकिंग फॉर द कंपॅरिझन. कुठल्याही 2 गॅस साठी फॉर इक्वल व्हॉल्यूम ऑफ एनी 2 गॅसेस, नंबर ऑफ द मॉलिक्युल्स आर ऑलवेज सेम. मी एकदा ते लिहितो आणि समजून सांगतो. काय ॲव्होगॅड्रो काकांचा हायपोथेसिस काय बेटा? फॉर इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस. कोणासाठी? फॉर इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस, number of molecules is equal. संपलं. मीन्स व्हॉट सर? इथे CO2 आहे, इथे N2 आहे. हा 20 ml आणि हा 20 ml. इथे 1 करोड मॉलिक्युल्स असतील, तर इथे सुद्धा 1 करोड मॉलिक्युल्स असले पाहिजे. अंडरस्टूड? सर व्हॉट अबाउट नंबर ऑफ द मॉलिक्युल्स? हा, नीट लक्षात आहे. नंबर ऑफ द मॉलिक्युल्स साठी वी आर हॅव्हिंग ॲव्होगॅड्रोज नंबर. ठीक आहे. सो शॉर्टली इट विल कम इन टू द पिक्चर. सो बेटा, जेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स इथे असतील, तेवढेच नंबर ऑफ मॉलिक्युल्स इथे असायला पाहिजे. कारण की हा पण 20 ml आहे, हा पण 20 ml आहे. फॉर इक्वल व्हॉल्यूम ऑफ द गॅसेस, जेवढा व्हॉल्यूम इथं तेवढाच व्हॉल्यूम इथं. फॉर इक्वल व्हॉल्यूम ऑफ द गॅसेस, नंबर ऑफ द मॉलिक्युल्स इज इक्वल. सो इथे 1 करोड मॉलिक्युल्स असतील, तर इथे सुद्धा किती असतील? 1 करोड नंबर ऑफ मॉलिक्युल्स. हिलियम आहे 20 ml हिलियम मध्ये, 20 ml हिलियम मध्ये. लेटेस्ट से वी हॅव 5 करोड मॉलिक्युल्स. किती आहेत बेटा? 10 घ्या आपण. राईट. सपोज हिअर वी हॅव 10 करोड मॉलिक्युल्स. वी आर अझ्युमिंग द एक्झाम्पल. 10 करोड मॉलिक्युल्स आहेत 20 ml मध्ये. 10 ml दुसऱ्या कुठल्याही गॅस मध्ये किती असायला पाहिजे? याच्या निम्मे. कारण की इक्वल व्हॉल्यूम साठी इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. 20 ml मध्ये जर का 10 कोटी मॉलिक्युल्स असतील, तर 10 ml मध्ये त्याच्या अर्धे म्हणजे 5 करोड मॉलिक्युल्स हॅव टू बी देअर. व्हेरी इझी. कोणतेही 2 गॅसेस घ्या, त्यांच्या सेम व्हॉल्यूम साठी सेम स्टोरीज देअर, सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर देअर. 20 ml चा गॅस आहे, 20 ml चा गॅस आहे, आणि त्यामध्ये 1 कोटी मॉलिक्युल जर का असतील, तर 20 ml च्या दुसऱ्या गॅसमध्ये सुद्धा 1 कोटीच असले पाहिजे. समजा एखादा 20 ml वाला गॅस आहे आणि तो त्याच्यामध्ये 10 कोटी मॉलिक्युल्स असतील, तर 10 ml म्हणजे त्याच्या अर्धा व्हॉल्यूम असलेला जर का दुसरा तुम्ही एखादा गॅस घेतला, तर त्याच्यात अर्धेच बसले पाहिजे. विच मीन्स मॅथमॅटिकली आपण असं लिहूया का की बाल मित्रांनो, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ऍग्री? व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. और मी असं म्हणू का, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. केमिस्ट्री आली. नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. Number of moles of the gas are denoted by छोटा n. Is everybody agree? Is everybody agree? Sir, what about moles? Shortly I will tell you. ठीक आहे. चला इथपर्यंत एकदा स्क्रीनशॉट घ्या. आणि ॲव्होगॅड्रोचा हायपोथेसिस समजलंय का नाही? पटपट बोला. बोला कल्याणी. हॅव यू अंडरस्टूड ॲव्होगॅड्रोज हायपोथेसिस? ॲव्होगॅड्रोला काय म्हणायचं होतं हे तुम्हाला कळालंय का? काय म्हणायचं होतं ॲव्होगॅड्रोला?
ॲव्होगॅड्रोला सांगायचं होतं की इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅस असेल अँड इफ यू आर कम्पेअरिंग एनी टू गॅसेस तर नंबर ऑफ द मॉलिक्युल्स आर ऑलवेज सेम. नंबर ऑफ द मॉलिक्युल्स साठी आता तुम्हाला माहिती आहे गॅस मास निग्लिजिबल असतं, त्यामुळे इथे मोल नावाची कॉन्सेप्ट आली. ओके, फंडामेंटल क्वांटिटी आठवतंय का? क्लास 11 छोट्या मोठ्या कॉन्सेप्ट आठवत आहेत का? 7 फंडामेंटल बेसिक क्वांटिटीज आर देअर. हे केमिस्ट्री मध्ये आहे. येस, हे दोन्ही चॅप्टर्स असे आहेत आपले, दे आर केमिस्ट्री ओरिएंटेड. सो तुम्हाला केमिस्ट्री चांगल्या पद्धतीने कळल्यामुळे these chapters I hope you will understand with very ease. Okay, चलो. सो बालमित्रांनो, आफ्टर दॅट मोल च्या बाबतीत एकदा मी तुम्हाला सांगतो. ओके, ठीक. त्या अगोदर मला एकदा तिघांना एकत्र करू द्या. कोणत्या तिघांना? बॉयल्स लॉ, आफ्टर दॅट चार्ल्स लॉ, and today we have learned Avogadro hypothesis, right? Avogadro's hypothesis. यांना एकत्र करू एकदा आपण. Avogadro काका काय बोलले की व्हॉल्यूम इज प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. ऍग्री? काल आपण दोघांना एकत्र केलं होतं. आज आपण तिघांची युती करू. ठीक आहे, आज आपण या तिघांची युती करू. सो प्यारे बच्चों, first, second, and this third. If we combine all three, can I write like volume, volume, volume? Volume is proportional to, इथे तर 1 आहे, वरती T आहे, वरती N आहे. So can I write वरती N आणि T आहे आणि भागिलेला P आहे. Agree? Very easy. Volume is proportional to NT by P according to Cheek. बालमित्रांनो, प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल काढायचा असेल तर काहीतरी कॉन्स्टंट टाकावा लागतो. सो दॅट कॉन्स्टंट गे लुसॅक वर द सायंटिस्ट. ओके, यांच्या टोळीमध्ये तेही होते. अर्थात हे गेले, नंतर हे आले, हे गेले, नंतर हे आले. ठीक आहे, अँड आफ्टर दॅट द कॉन्स्टंट दॅट वॉज पुट वॉज आर एन टी बाय पी. लाईक आर वॉज द गॅस कॉन्स्टंट, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. कोण आहे बेटा? आर. आर इज युनिव्हर्सल. You might be knowing universal gas constant 8.314 joules per mole Kelvin. joules per mole Kelvin. पाठ करण्याची गरज नसते. ओके, R is the universal gas constant which is 8.314. न्यूमरिकल्स मध्ये 8.3 दिलेला असतो joules per mole Kelvin. क्या बात, रोहित इज हियर. रोहित जी, व्हेरी गुड मॉर्निंग. ओके, 8-15 दिवसातलं रोहितचं पहिलं लाईव्ह लेक्चर आहे बेटा. इथपर्यंत आपण आलो. कॅन आय राईट फ्रॉम हिअर PV इज इक्वल टू NRT. हे तुमचं आवडतं आयडियल गॅस इक्वेशन आहे बेटा. येस ऑर नो? अरे बेटा, येस ऑर नो? दिस इज युअर फेवरेट आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन. Once again, I have forgotten one another thing in Avogadro's hypothesis. Volume is proportional to N. हे म्हणताना pressure and temperature must be constant. Pressure and temperature must be constant. I am again saying extremely sorry. While writing Avogadro's hypothesis, please mention that chemistryचाच part आहे, but आपल्याला इथे शिकणं is very important. So बेटा please mention that pressure and temperature ह्या दोन गोष्टी has to be very very constant. I again repeat, please mention this thing while writing Avogadro's law in your notebook. So प्यारे बच्चों, PV is NRT. Sir, what about P? P is the pressure. P is the pressure. Sir, what about V? V is the volume of fixed mass of gas. So what about N? N is the number of moles of the gas. So what about R? R is the gas constant. R is the gas constant. And what is T, sir? T is the temperature. जे कशामध्ये बेटा? केल्विन मध्ये. स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घ्या. ओके, सो बेटा PV is NRT. इथपर्यंत आपण आलो. I have to teach you somewhat छोटे things about छोटा n. ठीक है, done with the screenshot बेटा. चलो, let's move ahead. ठीक 3 लॉ एकत्र केले, आयडियल गॅस इक्वेशन पर्यंत आपण आलो. राईट, चलो, नंबर ऑफ मोल्स छोटा n.
क्लास 11th मध्ये 7 फंडामेंटल आयडेंटिटीज तुम्ही पाहिल्या होत्या. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड द लास्ट वॉज अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आठवतंय? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. सो त्यासाठी होता नंबर ऑफ मोल्स. number of moles of gas denoted by n. You can express this छोटा n in two ways. प्यारे बच्चों, छोटा n can be written as capital M upon m naught. Okay beta. So here what is m? m is the mass of gas की जे दिलेलं असेल तुला. Sir, what about m naught? m naught is the molar mass. m naught is the molar mass or you may say molecular weight. ओके, मोलार मास किंवा त्याला काय बोलू शकता बेटा तुम्ही? मॉलिक्युलर वेट. दोघांचेही व्हॅल्यू सेम असतात. युनिट अँड डायमेन्शन्स आर डिफरंट इन युअर केमिस्ट्री. इन फिजिक्स वी आर having both the values as same. So you may say molecular weight or molar mass denoted by m naught. Another expression is n upon Na. Sir, what is n? Number of molecules of gas. Okay, number of, very important for numerical solving beta. upon n is the Avogadro's number. n is the Avogadro's number. काय बेटा n? Avogadro's number. Avogadro's number ची जी व्हॅल्यू आहे पाठ करण्याची गरज नसते, दिलेली असते. 6.023 into 10 ची power 23 number of the molecules per mole of the gas. ओके, हे बघ ना, n इथं वरती येईल, n वरती, छोटा n खाली, नंबर ऑफ द मॉलिक्युल्स पर, हा छोटा n खाली येईल ना, मोल ऑफ द गॅस. त्या 7 फंडामेंटल याचा काय क्वेश्चन होता तो गेला. चला फटाफट बोला, इथपर्यंत सगळ्यांना सगळं काही समजलंय का? बोला पटपट, स्क्रीनशॉट घ्या. चला सागरचं काय क्वेश्चन आहे ते पाहतो. क्वांटिटी लिहून द्या. अरे इथं कुठे लिहून देत असतात का फंडामेंटल क्वांटिटी? बरे सागर, सांग मला तू. 12वीच्या लेक्चर मध्ये कुठे ते 11वीच्या 7 फंडामेंटल आयडेंटिटीज लिहून देत असतात. चीटिंग करताय तू. चलो, सो बेटा नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस वॉज लाईक दिस. ठीक आहे, चल त्या सागरचा नाद मिटवतो. 7 फंडामेंटल quantities I will give. Okay. Fundamental quantities. Length, mass, time, temperature, electric current, luminous intensity, and the last is amount of substance. चलो सागर, happy? Done? स्क्रीनशॉट घ्या. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? पटापट विचारा. Have you understood everything about this? पटपट 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 बोला. Feeling very very happy. Okay. चला, आता तुम्हाला न्यूमरिकल सॉल्विंग साठी मोलार मास किंवा मॉलिक्युलर वेट च्या ज्या व्हॅल्यूज आहेत, एक 4-5 व्हॅल्यूज आहेत ज्या आपल्याला रट्टा मारावं लागतील. ठीक आहे. सो बेटा आय विल गिव्ह यू दोज व्हॅल्यूज फॉर 4 to 5 गॅसेस. ओके, सो एक छोटूसा कॉलम आहे फॉर अ गॅस आणि करस्पॉन्डिंग इट्स मॉलिक्युलर वेट m naught. In this category,
H2, O2, N2, हेलियम आणि सल्फर डायऑक्साईड एवढ्यांचा रट्टा मारायचा आपल्याला. आठवत असेल तुम्हाला पहिला कोण आहे बेटा? हायड्रोजन. व्हॉट अबाउट मॉलिक्युलर वेट? इट्स 2. सर व्हॉट अबाउट युनिट? व्हॉट अबाउट युनिट? बघ बेटा, नंबर ऑफ द मोल्स काय असतात? m अपॉन m नॉट. m नॉट काय होईल बेटा? कॅपिटल M अपॉन n. मास ऑफ द गॅस कशामध्ये असणार आहे? ग्रॅम्स. अरे येस ऑर नो बेटा? ग्रॅम्स पर कशामध्ये? मोल. ऍग्री? छोटा n is the moles of the gas. So for hydrogen it will be 2 grams per mole. For oxygen it will be 32 grams per mole. For nitrogen 14 दुने 28 grams per mole. For helium it will be 4 grams per mole. Last is sulfur dioxide 64 grams per mole. ओके, स्क्रीनशॉट घ्या. बरेचदा दिलेलं असेल, दिलेलं नसेल तर लक्षात ठेवायचंय. क्लिअर आहे बेटा? अबे shall I take textbook numericals on the basis of this? Oxygen, helium, sorry, hydrogen 2, O2 32, nitrogen 28, helium 4 and sulfur dioxide is 64. For our board level exam you must remember this. ठीक आहे सर, बोर्डाचे एक्झामच कॅन्सल होत असतात असं ऐकलंय आम्ही. 12वीच्या बोर्डाची परीक्षाच कॅन्सल झाली आहे. पोरं सगळे हॅप्पी. तुमची झाली असती तर तुम्ही दररोज पार्टी केली असती. चोरी चोरी चुपके चुपके मोहितकडे जाऊन, मोहित, प्रणव ही सगळी टोळी आहे एन्जॉय करणारी. वेदांत अख्खा सेंड ऑफ एकदाच. त्याच्यात आता आणखी एक ऍड होतोय, सोहम जायभाय इज बॅक अगेन, इज कमिंग बॅक अगेन. सो प्यारे बच्चों, क्वेश्चन नंबर 1 आला ना तो. त्याचं लाईक काल मला सांगितलं सर आय एम बॅक. ओके, 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन ऑक्युपाय 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन ऑक्युपाय 0.025 मीटर क्यूब at 27 degree Celsius. If universal gas constant is, if R is 8.4 दिलाय joules per mole Kelvin, find pressure exerted by it. Find pressure exerted. Chalo, look at the question and try to understand the question beta. Okay, what are they saying beta? 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन सिस्टमॅटिकली गिवन लिहूया आधी. काय दिलंय मला त्यांनी? काय दिलंय देताना? मला काय म्हणतात? 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन आहे. मग काय दिलंय बेटा मला? मास ऑफ द ऑक्सिजन किती दिला? 16 ग्रॅम. ऍग्री? यम आणि यम नॉट पैकी यम काय असतं? गिवन मास ऑफ द गॅस. यम नॉट काय असतं? मॉलिक्युलर वेट, जे आपल्याला पाठ असायला पाहिजे. किती आहे प्यारे बच्चों? यम नॉट विल बी 32 कारण की ऑक्सिजन आहे. ग्रॅम्स पर मोल. ऍग्री 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 बेटा? ओके सर, 16 ग्रॅम ऑक्सिजन किती ऑक्युपाय करतो? 0.025 मीटर क्यूब व्हॉल्यूम कंटेनर असेल. 0.025 मीटर क्यूब एवढा व्हॉल्यूम तो ऑक्युपाय करतो. ओके, क्युबिकल कंटेनर आहे. 0.025. सो हा काय व्हॉल्यूम? 0.025 मीटर क्यूब एवढा व्हॉल्यूम ऍट 27 डिग्री सेल्सिअस. कोणत्या टेम्परेचरला बेटा? 27 डिग्री सेल्सिअसला. टेम्परेचर हॅज टू बीन केल्विन. सो 27 मध्ये 273 ऍड केले, किती आले बेटा? 300 केल्विन. Universal gas constant has been provided by them, which is 8.4 joules per mole Kelvin. Agree? Find pressure exerted by it. Pressure we have to find. More than 80% students, 85% students make the mistake in not writing the given things. सुरुवातीला अशा मस्तपैकी गिवन गोष्टी लिहित चला, जेणेकरून सॉम मध्ये काय काय दिलंय ते जरा पटपट कळतं आपल्याला.
आणि मग नंतर स्पीड ऑटोमॅटिक वाढत असतो. सोल्युशन कोणता फॉर्म्युला वापरू बेटा? यम नॉट वरून मला कळलं की छोटा n कॅन बी अप्लाइड VA RA TA. So ideal gas equation PV is nRT. PV is nRT. हा जो n आहे त्याला मी असं लिहू m अपॉन m नॉट इंटू RT अँड दिस इज युअर PV. काढायचा आहे कोण बेटा P. सो तो V आहे जाऊ द्या खाली. सो प्यारे बच्चों P विल बी m अपॉन m नॉट इंटू RT आणि अगुणिलेचा V भागिले दे धनाधन व्हॅल्यू टाकून द्या. m is 16, m naught is 32, r is 8.4, temperature is 300 and volume was 0.025. सॉल्व करेंगे. सॉल्व कर. 16 एक 16, 16 दुने 32. 2 ने इथे याला भाग देऊ. सो इट विल बिकम 4.2. प्यारे बच्चों 0.025 आहे. वरती जर कमी 300 ने भाग द्यायचा व्हॉट विल हॅपन? ठीक 3 घर मला पुढे जावं लागेल. एक काम करू, एक स्टेप वाढवतो. घाबरू नको अजिबात. 4.2 इंटू 300 अपॉन आता बघ खाली आला असं लिहू का 25. कसं? ठीक 3 घर पुढे गेलो का नाही मी? येस सर. मग गुणिले 10 ची पॉवर -3. आता कोणी गेअर मध्ये, कोणी टेन्शन मध्ये? हॅपी? ओके. सो 25 ने भाग दे. 25 एक 25 किती उरले? 5. 25 दुने 50. ऍग्री? विच इज इक्वल टू 12 ने भाग दे. 12 दुने भाग कुठं राहू गुणिले 12 दुने 24. हाताला 2 4 चौका 2 50. एक डेसिमल पॉईंट आणि 10 ची पॉवर 3. ऍग्री? प्रेशर आहे तर मग त्याला पास्कल लिहा किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर करा. स्क्रीनशॉट घे. वॉज व्हेरी इझी सम. अजिबात म्हणायचं नाही सर इट वॉज डिफिकल्ट. व्हेरी बेसिक सम. फीलिंग हॅपी? डन. चलो नेक्स्ट न्यूमेरिकल. समजलं ना रे? पायल, कल्याणी समजलंय का? जरा रिप्लाय करा. समजतंय का? डोक्यावरून चाललाय चॅप्टर? पटकन फास्ट मध्ये रिप्लाय करा. बोलो. कल्याणी, आदिती, पायल, रोहित, सागर, साहिल आणि वेदांतला तर काही विचारायची गरजच नाही. अरे बाबा सगळ्यांना समजलंय का? सम एकदम सिस्टमॅटिक समजलंय का? ठीक. चल नेक्स्ट न्यूमेरिकल. ओके. सेकंड न्यूमेरिकल. मी जेव्हा बोलतोय गोष्टी पाठ करा तर दनादन रट्टा मारायचा. समजतंय ना? ते पुन्हा लक्षात ठेवायचं, पुन्हा रिवाइज करायचं. वर्षभराच्या गोष्टीत ह्या विच विल हेल्प यू इन द स्पेशल जेई आणि नीट बॅच. शेवटी क्रॅश कोर्सचा प्रकार आता तुम्हाला माहिती थोडा चेंज व्हायला लागलाय. बिकॉज आपल्याला गव्हर्नमेंट ज्या पद्धतीने टाइमलाईन देईल त्या पद्धतीने बॅचेस रन करायचे असतात. क्वेश्चन नंबर 2. Question number 2. Two vessels A and B are filled with. Two vessels A and B are filled with same gas where volume, temperature and pressure V, T and P in A is twice of B. Calculate ratio of number of molecules. Calculate ratio of number of molecules in A to B. हा क्वेश्चन आहे. काय सांगतो बेटा क्वेश्चन? टू वेसल्स ए आणि बी आर फिल्ड विथ सेम गॅस. हे एक वेसल सेम गॅस आहे. वेअर व्ही, टी आणि पी इन द ए इज ट्वाइस ऑफ बी. ए मध्ये जे आहे बी च्या डबल आहे. मग व्हॉल्यूम इन ए, मी असं म्हणू व्हॉल्यूम इन ए इज 2 टाइम्स व्हॉल्यूम ऑफ बी. टेम्परेचर ऑफ ए इज 2 टाइम्स टेम्परेचर ऑफ बी. प्रेशर ऑफ ए is 2 times pressure of B. Calculate ratio of number of the molecules. बालमित्रांनो, number of the molecules are denoted by N.
It is not number of moles, it is number of molecules, capital N. So number of molecules in A upon number of molecules in B हे आपल्याला काढायचं. Agree? So this was the given thing. Okay ना बेटा? चलो सोल्युशन काय वापरायचं सर? आपल्या आवडतं आयडियल गॅस इक्वेशन PV is nRT. From here बालमित्रांनो PV is nRT. So can I say N will be PV upon RT? Two vessels are filled with same gas. दोन vessels similar गॅसने फिल केले. That's why जेवढा याचा व्हॉल्यूम तेवढेच नंबर ऑफ मॉलिक्युल्स तिथं. आपण ती Avogadro hypothesis we have already learned. So number of the moles of the gas will be same. कारण की एकच गॅस आहे. Agree? अच्छा. मग आता मला सांग वी आर इंटरेस्टेड इन नंबर ऑफ द मॉलिक्युल्स. सो इथून एक काम करू. अगोदर मी N ला लिहितो N अपॉन Na. काय लिहितो? N अपॉन Na इंटू RT. हे कोण आहे? PV. काढायचंय काय मला? अच्छा, हा Avogadro. आता कन्फ्युजन नाही करायचं. Na इज द Avogadro's नंबर. Agree? हे म्हणशील सर हे Avogadroचा नंबर आहे का काय? मग त्यासाठी एक काम करू मी. Avogadroचा जो नंबर आहे बरं का Na, त्याचं नाव काहीतरी चेंज करू. नाही तर मग एक काम करतो मी याला 1 म्हणतो. V1 T1 आणि P1 आणि यांना V2 T2 आणि P2. ऍग्री? नाही सर त्यांनी आपल्याला सम मध्येच ए बी लिहा बोललेत. आपण काय करू? बेस्ट वे Avogadroचं जे नाव आहे ते चेंज करू. म्हणजे काय होईल? अजिबात डोक्यात कन्फ्युजन नको. ठीक आहे बेटा? चलो एव्हरीथिंग इज हिअर. Na अपॉन NB काढायचा आहे. हा जो Avogadroचा नंबर आहे ना याला काय करू आपण? Na डॅश करू. Na डॅश करू विच इज Avogadro. तो तसाही कॉन्स्टंटच आहे. देयर इज नो इश्यू. ठीक आहे? चला PV इज N अपॉन Na डॅश इंटू RT. मॅटर Nचा आहे. सो बेटा फ्रॉम हिअर कॅन आय से N विल बी दिस N विल बी PV. हा Na डॅश इथं याच्या सोबत येईल राईट? Avogadroचा नंबर अपॉन R. हा R आणि T इथं गुणिले होईल खाली. आय रिपीट N इथंच राहिला. हा Na डॅश याच्यासोबत इथं आला आणि तो गुणिलेचा RT खाली आला. हा फॉर्म्युला आला Nचा. ऍग्री? आता बेटा Na अपॉन NB पाहिजे. ऍग्री? Na अपॉन NB. Na डॅश हा Avogadro's नंबर आहे बेटा आपला. आपण काय केलंय? कळतंय सगळ्यांना? हा Avogadroच्या नंबरला आपण काय लिहिलं? Na डॅश करून लिहिलं. ठीक आहे? सो Na अपॉन NB. बघ लक्ष दे. Na सफिक्स ए लावा. सो PA VA Na डॅश तर बदलणार नाही. कॉन्स्टंट टर्म आहे ती. अपॉन RA इंटू TA. ऍग्री? आता ह्या टर्मला खाली NB ने डिवाइड करायचंय. डिवाइड करायचं म्हणजे काय बेटा? उलट करून लिहूया आपण. RT वरती करू सेकंडचे. RB TB होल डिवाइडेड बाय हे तिन्ही टर्म्स खाली घ्या. PB VB आणि हा Na डॅश ऍज इट इज. कारण की तो कॉन्स्टंट आहे. ठीक ठीक. इट विल गेट कॅन्सल आउट. चल धनाधन व्हॅल्यू टाका. VA TA आणि PA. VA PA आणि हा TA. अच्छा सर व्हॉट अबाउट R? गॅस कॉन्स्टंट. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. R हा गॅसचा कॉन्स्टंट आहे बालमित्रांनो. कॅपिटल R इज द गॅस कॉन्स्टंट. ठीक ठीक. इट विल ऑल्सो गेट कॅन्सल आउट. स्क्रीनशॉट घे मग मी ह्या साईडला ती लिहितो. डन? ओके. ससुरा कहना क्या चाहते हो? सगळं संपूर्ण सांगतो. ठीक आहे? मग तुम्हाला विचारतो समजलंय का नाही? मग पुढे जाऊ. दोन भांडे, दोन वेसल आहे. हे एक वेसल, हे एक वेसल. अशा दोन वेसल्स मध्ये एकच गॅस आहे. समजा ऑक्सिजन असेल, ऑक्सिजन ऑक्सिजन. दे आर फिल्ड विथ सेम गॅस वेअर V T आणि P इन A इज ट्वाइस ऑफ द V. वेसल ए मध्ये जो गॅस आहे तो इकडच्या क्वांटिटीच्या डबल आहे. इकडचा प्रेशर तिकडच्याच डबल, इकडचा व्हॉल्यूम तिकडच्याच डबल, इकडचं टेम्परेचर तिकडच्याच डबल. कळलं? म्हणून आपण काय लिहिलं? ठीक ठीक ठीक. व्हॉल्यूम इन ए इज 2 टाइम्स व्हॉल्यूम इन बी. टेम्परेचर ऑफ ए इज 2 टाइम्स टेम्परेचर ऑफ बी. प्रेशर ऑफ ए इज 2 टाइम्स प्रेशर ऑफ बी. तर Na अपॉन NB ह्या वेसल मध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. ह्या वेसल मध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. यांचा रेशो पाहिजे नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ बी. तर आपलं मेन टार्गेट काय होतं बेटा? नंबर ऑफ एचा फॉर्म्युला काढायचा.
बालमित्रांनो पीव्ही इज एनआरटी हॅपी एन इज एन अपॉन एन ए ऍग्री फक्त आपला एन ए डॅश लिहिला आपण ॲव्होगॅड्रोस नंबर डॅश केला त्याला ऍग्री अच्छा मॅटर नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत तर छोटा कॅपिटल एन चा फॉर्म्युला काय आला भागिले एन डॅश गुणिले झाला गुणिलेची आरटी वाली टर्म खाली आली एन चा फॉर्म्युला काढला आपण साहिलजी सो पीव्ही इज इक्वल टू एनआरटी मधून आपण एन चा फॉर्म्युला काढला नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय काढलं बेटा हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय काढलं बेटा हे कोणाचा फॉर्म्युला काढला आपण याच्यातनं नंबर ऑफ मॉलिक्युल्स मग मला काय सांग काढा काय बोलले कॅल्क्युलेट रेशो ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजेच एन ए अपॉन एन बी ए मधले मॉलिक्युल भागिले बी मधले मॉलिक्युल काढायचे होते राईट सो एन ए अपॉन एन बी म्हणजेच सफिक्स ए लावा सगळ्यांना फक्त दोघांना सोडून कोणाला ॲव्होगॅड्रो नंबर आणि आर कारण हे कॉन्स्टंट आहेत ना दे डू नॉट चेंज होणाऱ्या क्वांटिटी तीन आहे पी व्ही आणि टी हे काय व्ही टी पी राईट सो फर्स्ट टर्म मध्ये काय आलं बघ पी ए व्ही ए हा तसाच आणि टी ए ठीक आहे गुणिले का केलं तर बेटा एन बी ने डिवाइड करतोयस ना तू आता भागिले करतोय म्हणजे भागिले उलट गुणिले करूया ना आपण खाली लिहिण्यापेक्षा भागिले उलट गुणिले केलं आपण सो खालच्या दोन टर्म्स वर आल्या आर आणि टी तर आर तसाच राहिला कारण तो गॅस कॉन्स्टंट इट इज कॉन्स्टंट टीला सफिक्स बी आणि वरचे तिघ खाली आले पी बी व्ही बी एन ए डॅश ऍज इट इज फटाफट आता रिप्लाय करा समजलंय का पुन्हा एकदा सांगू आकांक्षा माईक हे बघ इकडनं मी म्यूट करतो पण चला पटापट मला रिप्लाय करा एव्हरीबडी अंडरस्टूड रिपीट करू काय अडचण नाही बघ आय एम फॉर दॅट पर्पज ओनली जोपर्यंत तुम्हाला समजत नाही इट्स माय ड्युटी टू मेक यू अंडरस्टँड एव्हरीथिंग बोलो आय वॉन्ट रिप्लाय फ्रॉम एव्हरीवन अंडरस्टूड का पुन्हा एकदा सांगू सागर इज सेइंग सर यस बाकी पायल रेशो काढायचा ना येस दॅट्स व्हॉट द टार्गेट इज एन ए अपॉन एन बी तोच तर खेळ चालू आहे बोलो पायल कल्याणी आकांक्षा हॅव यू अंडरस्टूड दिस डन चलो सो गिवन पुसतो मी राईट ओके कारण गिवन मध्ये आपल्याला माहिती आहे काय की प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर ए मधले बीच्या डबल आहे सो प्रेशर इन ए बघ लक्ष दे एन ए अपॉन एन बी इज इक्वल टू प्रेशर इन ए हा प्रेशर इन बीच्या डबल आहे सो 2 टाइम्स प्रेशर इन बी गुणिले व्हॉल्यूम इन ए इज 2 टाइम्स व्हॉल्यूम इन बी अपॉन टेम्परेचर इन ए इज 2 टाइम्स टेम्परेचर इन बी हे दिलेलं आहे आपल्याला राईट गुणिले इथं कोण आहे बेटा टीबी अपॉन पीबी आणि व्हीबी आता इथं भयंकर युद्ध होईल ढिशक्याव छीक छीक ठॉय ठॉय उरलं काय छीक छीक फक्त 2 उरला आणि खाली 1 उरला सो एन ए अपॉन एन बी इज 2:1 हॅपी चला स्क्रीनशॉट घ्या गेटिंग ओके सो अच्छा तो हम चलते हैं सर हे तर स्टार्टिंगलाच माहित होतं सर हे तर स्टार्टिंगलाच माहित होतं की ए चं सगळं बीच्या डबल आहे ऍब्सोल्युटली परफेक्ट बट मॅथमॅटिकली केलं साहिल आपण राईट चलो शॅल वी स्टार्ट मॅथ ओके गुरुजी विल स्टार्ट मॅथ